एक्सक्यूज मी. आय एम सो सॉरी. मला ॲक्च्युली माफी मागायची होती तुमची. का? नाही म्हणजे काय झालं, माझा थोडा गैरसमज झाला आणि चिडचिड होऊन मी भांडायलाच येणार होते तुमच्याशी. बापरे, असं काय केलंय मी? नाही नाही, तुम्ही काहीच नाही केलं, पण तुम्ही येण्याआधी ते अडवणूक केली ना त्यांनी. सो मला वाटलं की तुम्ही पण श्रीमंतीचा माज दाखवून इथे थांबाल की काय, पण लकीली तुम्ही असं नाही केलं. सो सॉरी. इट्स ओके. नाही, आणि तसंही देवापुढे श्रीमंत गरीब असं काही नसतं. ज्याचं मन शुद्ध तो देवाच्या जवळचा. आणि श्रीमंती हा थाट हा कोणापुढे दाखवायचा? देवापुढे. जो श्रीमंत बनवू शकतो ना, तो श्रीमंती घालवू सुद्धा शकतो. सॉरी सॉरी. ऍक्च्युली काय झालं, परवा माझ्या मैत्रिणीने ना मेसेज फॉरवर्ड केलेला मला. तू एकदम बसला का इथे? तू म्हणशील काय वेडी मुलगी आहे ही, काही बोलते. पण सॉरी या, मला एकदा हसायला यायला लागलं ना, थांबताच येत नाही. तुम्ही अजिबात वेड्या नाही आहात. इनफॅक्ट आज फायनली गावात कोणीतरी सेन्सिबल सापडलं असं वाटतं. हे असं म्हणू नकोस. आमचं गाव खूप छान आहे. तुला कमी माणसं भेटली असते मे बी. पण आज देवाला थँक्यू म्हणायला हवा. त्याच्या निमित्ताने तुमची भेट झाली. आवडला तुम्ही मला. मलाही आवडलीस तू. नाही काय, चुकीचं बघून सुद्धा जो गप्प बसतो ना, तो चुकीचा ठरतो. म्हणून तूही सेन्सिबल आहेस. थँक्यू. येऊ? हो. अगे मैत्रिणी, तुझं नाव नाही सांगितलंस. वैदेही. आणि मी प्रिया. अख्ख्या जगाला माहितीये. आणि तू वैदेही हे आता अख्ख्या जगाला कळलंय. चल भेटू परत. डन डन. बाय. ओ तेज प्रताप मक्तेदार. काय गुरु? पक्का वादा केला सा पण निभावला नाहीस. गुरु तुझं फक्त बोलणंच भारी आहे तेजा, पण कृती शून्य. माझ्या रेशमचं लग्न व्हायलं दुसऱ्या बरोबर आणि तू शांत बसलायस. ए गुरु, नीट बोल त्याच्या दादाशी. रात्री उतरलं नाही का अजून? ए थंडर, नीट बोला. बोला लागलोय ना त्याच्या बरोबर. ए पण मी तुझ्याशी बोलतोय की. ए तू मध्ये मध्ये शेपूट घालू नको. ए शेपूट घाला कोणाला म्हटलं? काय चाललंय तुमचं? ए मागे म्हणलं ना, लांब. मी बोलतो त्याच्याशी. मी तुझ्याशी बोलतोय ना. काय झालंय बोल. अरे पोट्या रडायला दे. थंडर. गुरु शांत शांत हो. बोल काय झालंय? रेशमचं लग्न ठरलं. तुला माहित आहे त्याच्या तिला माझ्याशीच लग्न करायचं. मला माहितीये, पण मला एक कळणं झालंय, तिचं प्रेम तुझ्यावर आहे. मग ती त्याच्यासोबत लग्न करायला कशी काय तयार झाली? अरे होणारच ना. त्याच्या तिच्या घरच्यांचं प्रेशर आहे. तिच्या प्रेशर काय तू थोडाच ते काय सारखा फोन करून फोनवर माझ्या बरोबर रडत असते. मला काय म्हणली माहिती फोनवर, जर माझ्याशी लग्न नाही झालं तर जीव द्या. तेजा, तर रेशमचं काय झालं? तुझा दोस्त काय उद्या या जगात राहत नाही. ए गुरु, असलं काय बोलायचं नाही. नाही 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 गुरु, माझ्या आयुष्याला अर्थच नाही. गुरु नाही. जोवर तुझा हा दोस्त जिवंत आहे तोपर्यंत हे असतं काय बोलायचं नाही, सांगून ठेवतो.
तुम्हा दोघांना लग्न करायचंय ना, मग कधीच नाही मध्ये येणार. तुमचं लग्न होणार गुरु, आणि तेही मी लावून देणार. कळलं? नको काळजी करूस, मी आहे ना. शांत हो. नको काळजी करूस. चल दंडर. तेजा कुठं चालला? ए तेजा कुठं चाललायस? काल काही जण माझ्याशी नियमाची भाषा करत होते. आज त्यांना नियम शिकवायची वेळ आली. आलोच. अगं हो पाहुणी, तुला सांगणारच होते. बरं डन, तू इथे आलीस की तुला पहिले पार्टी देणार. ओके ठीक आहे, मी पुण्याला येईन मग तर झालं. बरं ऐक ना, तुला नंतर कॉल करू. ओके चलो, बाय बाय बाय. मॅम या. अरे तेजदा आले. नमस्कार नमस्कार नमस्कार. अरे यार, हा पुन्हा आला. याच्यामुळे ना माझं बीपी शूट होणार एक दिवस. नको नको, याच्या नादालाच लागायला नको. वैदेही, तू कामावर फोकस कर. हो वैदे मॅडम,